आनंदाच्या वाटा शोधत असताना या व्याख्यानाचा पहिला पूर्वार्ध आपण सर्वांनी पाहिला असेल, परंतु त्याच पूर्वार्धातील दुसरा भाग हा सादर करत असताना काही कारणास्तव तो शूट होऊ शकला नाही त्यावेळी, म्हणून आज आपल्यासमोर हा भाग सादर करतो. गोष्ट होती की आनंदाच्या कोणकोणत्या वाटा आपण आयुष्यात बघितल्या पाहिजे, त्या आयुष्यातील कोणत्या वाटा आपल्याला चिरंत काळ आनंद देत राहतात. त्यामध्ये आपण त्यागातून मिळणारा आनंद बघत होतो आणि हा त्यागातून आनंद बघितल्यानंतर मला गोष्ट आठवते ती 32 शिराळ्यापाशी असणाऱ्या एका लहानशा खेडेगावातली. ती गोष्ट अशी होती की आम्ही त्या काळामध्ये नाग पकडण्यासाठी परवानगी असायची आणि आम्ही नाग पकडण्यासाठी त्या 32 शिराळ्याच्या भागामध्ये असणाऱ्या चांदोली अभयारण्याच्या नजीकची जी गावं आहेत त्या गावांमध्ये आम्ही जायचो. तिथं मोहरे नाटवडे या गावामध्ये आम्ही नाग पकडण्यासाठी दिवसभर फिरायचो. खांद्यावरती अंगावरती आपल्याला ते लागणारं खोरं असायचं आणि ते फिरत असताना आम्ही दिवसभर 2 चपात्या लागणारी भाजी किंवा थोडीशी चटणी घ्यायची आपल्या खिशामध्ये ठेवायची आणि नाग शोधण्यासाठी फिरायचं. पहिल्यांदा ती बिळं हुडकायची, त्यानंतर त्या बिळामध्ये नाग असेल तर तो नाग तिथं असतो, मग ते खोदायचं आणि प्रचंड असा पाऊस पडायचा आणि त्या पावसामध्ये चिपचिप असणाऱ्या गुडघाभर चिखलामध्ये चालत चालत फिरायचं. आणि हे फिरत असताना मी पहिल्यांदाच गेलेलो होतो आणि त्यावेळेला तिथं फिरत असताना संध्याकाळची वेळ होती. दिवसभर त्या 2 चपात्यांचं अन्न कधीच पचून गेलेलं होतं. आपल्या उदरामध्ये प्रचंड अशी भूक लागलेली होती आणि प्रचंड भुकेनं व्याकुळ झालेलं असताना तिथं असणारी एक खोली दिसली. तिथं असणाऱ्या त्या घराला पत्रा नसणारी छप्पर होतं. त्या छपरामध्ये आम्ही गेलो आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर तिथं असणाऱ्या त्या व्यक्तीनं विचारलं, दिवसभर फिरताय का, एखादा नाग वगैरे सापडला का? त्यावेळेला त्या व्यक्तीनं सांगितलं की नाही काय सापडलं. त्यावरती त्या माणसानं घरामध्ये असणारा चहा आणून दिला. तर तो चहा केला तर त्या चहामध्ये दूध नव्हतं. तो तसा चहा त्यावेळेला आम्ही विचारलं की यात दूध नसतं का? तर म्हणलं आम्हाला दूध आणण्यासाठी आमची परिस्थिती नाही. त्यावेळेला त्या माणसानं एक गोष्ट मात्र देतो, आज जाऊन आपल्या मुलाबाळांसाठी आणलेली थोडीशी खारी होती, ती खारी घेऊन आला आणि आमच्या हातामध्ये दिली. त्यावेळेला वाटणारं समाधान इतकं मोठं होतं आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान इतकं मोठं होतं की एखाद्याला देण्यात काय आनंद असतो, आपली परिस्थिती असो वा नसो, देण्यातला जो आनंद आहे तो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आम्ही अनुभवत होतो. असे किती प्रसंग सांगायचे. असंच आम्ही एका निसर्गप्रेमींच्या संस्थेमध्ये मी काम करत होतो आणि काम करत असताना विषय असा होता की जे मेंढपाळ असतात तर त्यांना बिबट्याच्या विषयी जनजागृती करायची होती आणि जनजागृती करण्यासाठी दिवाळीची सुट्टी होती. त्या दिवसांमध्ये त्या मेंढपाळांचा जिथं बसलेल्या असतात मेंढ्या, त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्यांना बिबट्याच्या विषयी माहिती सांगितली. त्यावेळेला त्या तिथं असणाऱ्या त्या माऊलींनी विचारलं की बाळांनो, दिवाळी आहे, आम्हाला वाटलं काय तर दिवाळी खायला घेऊन याल तुम्ही. त्यावेळेला माझ्या डोक्यात चटकन विचार आला की ही माणसं दिवसेंदिवस बाहेर फिरत आहेत, 100, 200, 300 किलोमीटरचा प्रवास करून ते आलेत आणि त्यांची दिवाळीसुद्धा ह्याच शेतामध्ये आज साजरी होत आहे. चटकन मी गेलो आणि त्यानंतर घरामध्ये असणारी जी दिवाळी होती ती भरली आणि त्यांच्या हातामध्ये नेऊन दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद इतका जबरदस्त होता की मनाला कायम चिरंत काळ आनंद देत राहणारा तो आनंद होता. असे किती प्रसंग सांगायचे. एक एक प्रसंग खूप ताकद देणार आहे, एक एक प्रसंग खूप समाधान देणार आहे, एक एक प्रसंग आयुष्याची दिशा दाखवणार आहे, आयुष्याची वाट दाखवणार आहे. मला आठवतं की काही दिवसांपूर्वी मी एका व्याख्यानासाठी गेलेलो होतो. देशकार्यात, राष्ट्रकार्यात, समाजकार्यात जो आनंद मिळतो ना, त्या आनंदाला पारावार नसतो. तो आनंद, ते समाधान चिरंत काळ सुख देणारं असतं, चिरंत काळ आनंद देणारं असतं. तर त्या व्याख्यानासाठी राजगुरुनगरपासून पुढत असणारं एक वरुड नावाचं गाव, त्या गावामध्ये असणाऱ्या व्याख्यानासाठी गेलेलो होतो. त्या व्याख्यानासाठी गेल्यानंतर जवळपास एक 80 ते 100 किलोमीटरचा प्रवास करत आम्ही गेलो तिथं आणि गेल्यानंतर तिथं व्याख्यान झालं. व्याख्यानानंतर एक मुलगा, खूप रात्र झालेली होती, तो एक मुलगा त्याची गाडी घेऊन आला. तिथं असणारा एका कार्यकर्त्याच्या घरी आम्ही भोजन केलं. भोजनानंतर त्या मुलाने सांगितलं की आम्ही तुम्हाला घरापर्यंत सोडाल का? त्यांनीही सोडतो म्हणून सांगितलं. आम्ही घरापर्यंत त्या मुलाच्या गाडीतून येत होतो. त्यावेळेला त्या मुलाला मी विचारत होतो की तू हे आमच्यासाठी इथंपर्यंत येतोयस, मग तुझ्या घरची परिस्थिती काय, तुझे घरी कोण कोण असतं? त्यावेळेला त्यानं सांगितलं की माझ्या वडिलांचं निधन झालेलं आहे. माझ्या आईला 4 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्या पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर माझ्या आईचे एकावरती एक
अशी अन्ननलिका आणि श्वासनलिका एकावरती एक केल्यामुळं माझी आई लिक्विडवरती गेली 4 वर्ष झाली. मी ओला उबेरच्या कॅब करतो आणि त्यातून माझं अर्थार्जन होतं. त्याला पुढचा प्रश्न मी विचारला की तू आमच्यासाठी एवढं हे करतोयस ते कसं काय? तर तो म्हणला की मला ह्या देशकार्यातून राष्ट्रकार्यातून आनंद मिळतो. मला त्याहीपेक्षा आनंद झालेला की असा एखादा देशभक्त, राष्ट्रभक्त, धर्मभक्त, शिवछत्रपतींची शिवजयंतीचा इतिहास, शिवछत्रपतींचा इतिहास पोचावा म्हणून कार्य करणारा कार्यकर्ता तिथं भेटलेला आणि तो आयुष्यातला इतका मोठा त्याग करून ते कार्य करत होता. त्या कार्यकर्त्यानंतर त्याला भेटल्यानंतर इतका आनंद झाला आणि त्यानं आम्हाला सोडलं. त्यानंतर ते कार्यकर्ते काहीतरी तुमचं मानधन द्यायला लागले. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी कोणत्याही तुमच्याकडून मानधनाची अपेक्षा नाही. तुमच्यासारखी देशभक्त, राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यभक्त माणसं भेटतात, त्यागी, तपस्वी आणि समर्पित माणसं भेटतात. हाच आपल्या आयुष्यातला एक मोठा आनंद असतो. अशा आनंद किती सांगावा असे अनेक प्रसंग आहेत की हे प्रसंग सांगत असताना मला अक्षरशः ते आनंद काय असतो, समाधान काय असतं ते चेहऱ्यावरती दिसतं, त्या माणसांच्या चेहऱ्यावरती दिसतं. मी एका डॉक्टरांना भेटलेलो होतो. त्या डॉक्टरांनी त्यांना विचारले की तुमच्या आयुष्यातलं समाधान काय असतं? तर त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी होती की एक ऊस तोडणी कामगाराचा मुलगा माझ्याकडे आला. मुलाला लहान मुलगा होता. त्या लहान मुलाला घेऊन त्याची आई माझ्याकडे आली. तो जगेल वाचेल माहीत नव्हतं. ऊस तोडणी कामगारांच्या मुलाला मी त्यावेळेला एक सलाईन लावलं आणि त्यानंतर म्हणलं की जगला तर देवाच्या नशिबावरती, आणि ही नशिबावरती गोष्ट सोडली आणि तो मुलगा तिथं गेला आणि त्याला बाहेर असणाऱ्या त्यांच्या अशा उट्टीमध्ये ठेवलेलं होतं. सकाळच्या कोवळ्या उन्हानंतर तो मुलगा रडला आणि तो जगला आणि तो जगल्यानंतर त्या 10वी 12वी नंतर तो डॉक्टरांना भेटायला गेला आणि पाया पडला त्या डॉक्टरांना आणि त्या डॉक्टरांना सांगितलं की तुमच्या उपचारांमुळे मी आज जिवंत आहे आणि मी आज यशस्वी झालो. त्यावेळेला त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद होता तो त्या आनंदाला पारावार नव्हती. आयुष्य छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणाऱ्या गोष्टीमध्ये आनंद असतो. आयुष्यातला आनंद आपण शोधला पाहिजे, तो आयुष्यातला आनंद आपण जगला पाहिजे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद मानता आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सगळ्यात महत्त्वाचं उदात्त अंतःकरण आहे की आपलं मन मोठं केलं तर आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो. अनेक गोष्टींच्या विषयी आपल्याला अनेक गोष्टीतून मिळणारं समाधान घेता येतं. पण त्यासाठी आपलं उदात्त अंतःकरण, आपल्या मनामध्ये कोणत्याही अभिलाषा असता कामा नयेत. एखाद्याची सेवा करायची आहे तर ती मनोभावे, निस्वार्थ, निस्पृह असं काम करून सेवा केली पाहिजे. ही सेवा करण्याची वृत्ती आमच्यात आली पाहिजे आणि हा सेवाधर्म आमच्यात आला पाहिजे. त्यावेळेला या आनंदाच्या परिसीमा आम्ही गाठू शकतो. अशाच आनंदाच्या वाटा सांगत असताना मात्र किती वाटा सांगाव्या अशा अनेक प्रसंग आहेत. अनेक प्रसंगात मिळणारे अनुभव आहेत की आम्ही ज्यावेळेला आठवतं की आज 32 शिराळ्यामध्ये शंभू छत्रपतींचं ते स्मारक होतं आहे, परंतु ते शंभू छत्रपतींचं स्मारक होण्याआधी लोकांच्यामध्ये ही जनजागृती झाली पाहिजे, लोकांच्यामध्ये हा मुद्दा गेला पाहिजे. त्यासाठी त्या शंभू छत्रपतींच्या स्मारकासाठी आम्ही त्या गड किल्ल्यावरती, त्या भुईकोट किल्ल्यावरती ज्यावेळेला पहिला ध्वज बसवायला गेलो होतो ते आम्ही 25 जण मावळे त्या शिवछत्रपतींचे पायीक ज्यावेळेला गेलो होतो तो ध्वज त्यावेळेला बसवला आणि त्यानंतर आज त्या प्रश्नाला पुढं वाचा फुटत गेली आणि आज तो प्रश्न मोठा झाला आणि आज तिथं शंभू छत्रपतींचं स्मारक होतं आहे. यासारखी आनंदाची गोष्ट असते. आपण समाजाच्यासाठी करत असलेलं कार्य, आपण समाजाचं देत असलेलो आपलं योगदान हे खूप मोठा आनंद देणार आहे. आपण जर आपल्या आयुष्याची सार्थकता यामध्ये असू शकते की आपण जर एखाद्याच्या दुःखाची दाहकता कमी करू शकतो तर ती आपल्या आयुष्याची सार्थकता असू शकते. आणि ह्याच दृष्टीनं आपण काम करत राहिलो तर आयुष्यात नक्कीच आनंद मिळेल. पण दुर्दैवानं मला आजच्या काळामध्ये ह्या गोष्टींपासून आपण लांब जाताना दिसतो. त्या सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडियाच्या या काळामध्ये आम्ही मात्र कोणत्या गोष्टींच्या आहारी निघालोय की आम्ही एखाद्याची पोस्ट बघतो, एखाद्याच्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट बघतो आणि आमच्या आयुष्यामध्ये निराशा घेऊन जातो. आमच्या शेजाऱ्याच्या घराच्या पुढे जर 4 चाकी गाडी आली तर आमच्या पोटामध्ये गुदगुल्या व्हायला लागतात. आम्हाला बरं वाटतं का हे कधीतरी प्रत्येकानं आत्मपरीक्षण करून विचारण्याची गोष्ट आहे. आम्हाला दुसऱ्यांची तुलना करायला लागलो. आज जे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या गोष्टी मांडल्या जातात ही समाजाची एक बाजू असते. समाजामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुढे मांडल्या जात नाहीत, त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत. समाजामध्ये ज्या चांगलं असतं, जे लखलखीत असतं, जे चकचकीत असतं तेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं.
दुर्दैवानं आमचा समाज आज असा झाला की ह्या गोष्टींवरती प्रचंड असा विश्वास ठेवू लागला आणि ह्या विश्वासाच्या मधून आम्ही मात्र खरा आनंद कुठेतरी विसरतोय का असं वाटू लागतं। आणि हा आनंद जर आम्हाला शोधायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे, आम्ही कुणाशी तुलना करून चालणार नाही। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की सोशल मीडियाचा वापर आम्ही करू, परंतु फक्त तो अत्यंत विवेकपूर्ण करू। त्यामध्ये आमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आम्ही दाखवत असू, परंतु दुसऱ्या माणसाच्या आयुष्यातल्या गोष्टी बघून आम्ही त्याच्याशी तुलना करून आमचा आनंद गवसणार नाही, आमचा आनंद जाणार नाही। प्रत्येकाच्या इच्छा, आकांक्षा, अभिलाषा ह्या वेगळ्या असतात, त्या परिस्थितीनुसार असतात आणि त्या परिस्थितीनुसार त्या इच्छा, आकांक्षा माणसाने ठेवल्या पाहिजेत, त्या पूर्ण करण्यासाठी झटलं पाहिजे। परंतु गोष्ट अशी बनत चालली की आम्ही एखाद्या दुसऱ्या गोष्टींची तुलना करत असताना आमच्या आयुष्यातला आनंद कुठेतरी हिरावतोय का, कुठेतरी गमावतोय का असं आम्हाला वाटू लागतं। म्हणूनच आनंदाची वाटा शोधत असताना, या व्याख्यानाच्या शेवटाकडे जात असताना मला ही गोष्ट मात्र नक्की आठवते की अमृतवेल नावाची वि. स. खांडेकरांच्या कादंबरीमध्ये वि. स. खांडेकर म्हणतात की आयुष्यात आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण नक्की झगडू, यश मिळवण्यासाठी नक्की कष्ट करू, परंतु ही प्रक्रिया मात्र या प्रक्रियेचा आनंद घेऊ। हे यश मिळवत असताना आम्ही त्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे। ते यशापर्यंत पोहोचत असताना लागणारे कष्ट, लागणारी प्रक्रिया, लागणारी वर्ष, लागणारा काळ हा आमचा दुःखात जात असता कामा नये, तो आनंदातच गेला पाहिजे। आणि ज्या वेळेला आम्ही यशस्वी होऊ त्यानंतर सुद्धा ते आम्हाला आनंदातच परावर्तित होईल। परंतु ही प्रक्रिया जर दुःखाची असेल तर मात्र आम्ही आयुष्यात काहीतरी गमावतोय का असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो। ज्याही वेळेला मला काही स्पर्धा परीक्षेत मुलं 10-10 वर्ष अभ्यास करतात, यश मिळत नाहीत, त्यावेळेला आत्महत्या करतात, अशा विद्यार्थ्यांची आत्महत्या बघितल्यानंतर वाटतं की ते त्या प्रक्रियेचा आनंद घेत नाही। मी आज अनेक कॉर्पोरेट सेक्टरमधली माणसं बघतो, ती माणसं आयुष्यातली 10-10, 15-15 वर्ष कष्ट करतात, प्रचंड संपत्ती जमवतात आणि संपत्तीनंतर एखादी चांगली अचिव्हमेंट होती, चांगली पोस्ट मिळते, चांगलं घर होतं आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादा हार्ट अटॅक येतो आणि ती व्यक्ती निघून जाते। त्यावेळेला ती 15 वर्ष त्या माणसानं दुःखात घालवली असतात। यश मिळतं, परंतु यशानंतर सुद्धा त्या माणसाला आनंद त्याचा उपभोगता येत नाही। हे वास्तव आहे। हे वास्तव असं आहे की आम्हाला प्रक्रियेचा सुद्धा, त्या यशापर्यंत पोहोचणाऱ्या प्रक्रियेचा सुद्धा आम्हाला आनंद घेता आला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला जगता आलं पाहिजे। मला वि. स. खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीच्या त्या ओळी मात्र नक्की आठवतात, ताकद देत राहतात। त्या ओळी अशा आहेत की भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही, त्याला भूतकाळाच्या सखदंडांनी कचकचून बांधता येत नाही, त्याला भविष्यकाळाच्या सोनेरी स्वप्नाचं वरदान लाभलेलं आहे। परंतु कष्ट करणं, झटणं, झगडणं यात मानवी जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे। परंतु दुर्दैवानं एखादं स्वप्न जर भग्न पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ता आलेल्या पावलांनी चालत चालत पुन्हा नवीन स्वप्न पाहणं, पुन्हा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणं, झगडणं, कष्ट करणं यातच मानवी जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे। त्यामुळं आयुष्यात जरी अपयश आलं, आयुष्यात जरी कष्ट भोगावे लागले तरी सुद्धा आम्ही पुन्हा कष्ट करू, पुन्हा झगडू, पुन्हा प्रयत्न करू, परंतु आयुष्याच्या टप्प्यावरती यशस्वी बनू अगर न बनू पण आनंदी नक्की बनू। आणि आयुष्यात मी सांगितलेला जो सिद्धांत होता की यशस्वी माणसं आनंदी असतीलच असे नाही आणि आनंदी माणसं यशस्वी असतीलच असे नाही। आम्हाला आमच्या आयुष्यात यशस्वी आणि आनंदी हे दोन्ही बनायचं आहे, हा आज निर्धार करूया आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।